नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर माझी रोजची कामं सुरू आहेत आणि नेहमीच्या ज्या आपल्या अडचणी असतात महिन्याच्या, त्या अडचणींनंतर मी सगळं काही क्लीन करते. हे तर तुम्हाला मी मागे एका व्लॉगमध्ये सांगितलंच होतं. पण आजही माझं तेच काम चालू आहे. संध्याकाळचं मी मशीन लावते कारण आमच्याकडे संध्याकाळी पाणी येतं, त्यामुळे कपडे संध्याकाळीच मशीनमध्ये धुवावे लागतात. तर मी आता जे काही कपडे आता 5 दिवसामध्ये टच झालेले असतात ते सगळे कपडे धुण्याचा प्रयत्न करते, कारण मला असं वाटतं ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आपण घरात देवपूजा आणि बरेच असे देवाच्या सेवा वगैरे करत असतो, त्यामुळे आपला हात सगळीकडे लागत असतो आणि 5 दिवस आपण कोणत्याही गोष्टी पाळत नाही, म्हणजे पूर्ण घरभर आपला वावर असतो. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी क्लीन करणं 5 दिवसानंतर हे खूप महत्त्वाचं असतं. तर पाणी बघा सारखं ये जा करत होतं आणि फायनली थोड्या वेळानंतर पाणी आलं आणि मी सगळे कपडे मशीनला लावले. मोस्टली बेडशीट आणि उशांचे कवर वगैरे पांघरून टॉवेल मी जे काही 5 दिवसात यूज करते ते सगळे कपडे धुण्याचा मी प्रयत्न करते. आणि ही जे सध्या बास्केट आहे ते मी धुतलेले जे कपडे आहेत आणि जे लॉन्ड्रीमध्ये मला इस्त्रीला द्यायचे त्या कपड्यासाठी मी बनवलेलं आहे. म्हणजे जेव्हा मला कपडे इस्त्रीला द्यायचे असतात मी डायरेक्टली हे बास्केटसुद्धा देऊ शकते. अशा पद्धतीने मी ते बास्केट ठेवलेलं आहे. लॉन्ड्री बास्केट म्हणूनच आता सध्या मी हे बास्केट यूज करत आहे आणि ते खूप यूजफुल आहे. म्हणजे आपल्याला लक्षात राहतं की आपल्याला कोणते कपडे इस्त्रीला द्यायचे आहेत आणि कपडेही त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित बसतात. त्यानंतर मी सगळं बेडशीट वगैरे न्यू असं क्लीन बेडशीट टाकते आहे, कारण मला खूप आवडतं असं क्लीन बेडशीटवर इतकं छान वाटतं ना रात्री झोपायला, एकदम मस्त स्वच्छ. शक्यतो मी 2 ते 3 दिवसानंतरच बेडशीट बदलत असते, पण मला आता हे धुवायला काढायचेच होते 4-5 दिवसानंतर सर्व बेडशीट पांघरुणं वगैरे. आणि स्पेशली जे मी यूज करते ते मी 5 दिवसाचे धुवूनच काढते, कारण मला असं वाटतं ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि या सर्व गोष्टी पाळल्या आपण, स्वच्छता ठेवली तर घरात बरकतसुद्धा येते, कारण जिथे स्वच्छता तिथेच माता लक्ष्मीचा वास असतो असं मला वाटतं. आणि मला स्वतःला खूप आवडतं हे सगळं करायला. माझी आईसुद्धा लहानपणापासून हे सगळं सवयी माझ्या आईनेच आम्हाला लावलेल्या होत्या आणि त्या सवयीच आता आम्ही पुढे फॉलो करतो आहे. आणि आपल्या स्वतःलाच छान वाटतं. खरं तर कोणीतरी येऊन आपल्याला मग ते गोष्टीसाठी बोलणं की हां बाबा तू घर स्वच्छ ठेवते वगैरे, हे सर्व गोष्टी नंतरच्या आहेत. आधी आपल्या स्वतःच्या मनाला काय छान वाटतं ते करावं असं मला वाटतं. आणि मला स्वतःला असं क्लीन आणि स्वच्छ घर खूप छान वाटतं. मला स्वतःला खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटावं म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी करते, बाकी कोणाचा विचार करून नाही. आणि स्वामींच्या केंद्रात पण सांगतात की 5 दिवसानंतर घर वगैरे तुम्ही क्लीन करत जावा. खरं तर मी कर्टन्ससुद्धा दर महिन्याला धुवायला काढते 5 दिवसानंतर, पण आज नाही काढलेत कारण आधीच पाण्याचा प्रॉब्लेम आहे. बघू उद्या नाही तर परवा धुवेन कर्टन्स. आता आम्ही जात आहोत आगरी महोत्सवला, जे डोंबिवलीमध्ये दरवर्षी आगरी महोत्सव हा एक म्हणजे एक जत्रा टाईप असते आणि ते 8 दिवसासाठी असतं. तर तिकडे खूप छान पाळणे वगैरे आलेले असतात आणि खाण्यापिण्याच्या पण खूप साऱ्या वस्तू असतात आणि खूप सारी शॉपिंगला पण ऑप्शन्स अवेलेबल असतात. तर मी माऊला घेऊन आणि माझी एक मैत्रीण आहे समीक्षा, तिच्याबरोबर आम्ही चाललेलो आहोत आता आगरी महोत्सव बघण्यासाठी. तर मी तिकडे कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेन, जेवढे व्हिडिओज मला करता येईल तेवढा करेन. तर आता आम्ही निघत आहोत. 5-10 मिनिटांमध्ये ती येईलच माझी मैत्रीण इतक्यात. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो लाईक करायला विसरू नका. आतमध्ये एंट्री केल्या केल्या सर्वात आधी आम्हाला दर्शन झालं ते बाप्पाच्या मूर्तीचं. बघा ही किती सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती समोरच ठेवलेली होती. आणि ही मूर्ती आहे माझी जी मैत्रीण आहे ना समीक्षा, तिचे जे मिस्टर आहेत ते मूर्तिकार आहे, तर त्यांच्याच कारखान्यातली ही मूर्ती आहे. आणि इतकी सुंदर ही मूर्ती होती की आम्ही किती वेळ तिथेच उभे होतो मूर्तीला बघत. त्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो. तर आतमध्ये गेल्यानंतर खूप असं सगळ्यात पहिले माझे लक्ष गेलं ते एकदम लांब असे स्टॉल भरपूर लावलेले होते. आणि त्यानंतर सर्वात आधी लक्ष गेलं ते म्हणजे तिथे सिद्धिविनायक मंदिराची एक प्रतिकृती तयार केलेली होती. जसं सिद्धिविनायक मंदिर आहे ना सेम तसं मंदिर तिकडे प्रतिकृती उभी केलेली होती. त्यानंतर आम्ही पुढे गेलो तर पुढे खूप असे खाऊचे स्टॉल्स होते. त्यानंतर शॉपिंगसाठी जसे क्लिप्स आणि गळ्यातले कानातले असतात, इतके प्रकारचे तिकडे कानातले आणि गळ्यातले होते. त्यानंतर क्लिप्स आणि केसांना लावण्याच्या ज्या ॲक्सेसरीज असतात त्या पण भरपूर होत्या आणि किंमत होती म्हणजे बऱ्यापैकी, एकदम काही स्वस्त नव्हतं.
पण आम्ही जास्त काही घेतलं नाही कारण हे सगळं आमच्याकडे आहे अवेलेबल. हे गळ्यातलं सेट मला खूप आवडली चेन. तर 150ला होतं ते. आणि बाकी बँगल्स आणि मंगळसूत्र आणि क्लिप्स ते पण खूप प्रकारचे होते. त्यानंतर भांडी वगैरे पण खूप होत्या. म्हणजे आपल्याला किचनमध्ये लागणाऱ्या बऱ्याच वस्तू तिकडे खूप कमी रेटमध्ये होत्या. त्यानंतर हे जे दिसत आहेत ते लोणची आहेत. खूप प्रकारचे लोणचे तिकडे अवेलेबल होते. मसाले होते. त्यानंतर स्वीटमध्ये मेवा वगैरे सुद्धा खूप होता. आणि असं एक जत्रा असते ना गावाला, जशी जत्रा भरते तसंच एकदम वातावरण तिकडे वाटत होतं. एकदम पाळणे वगैरे पण खूप होते. त्यानंतर ॲक्सेसरीज तर खूपच होत्या. म्हणजे गळ्यातले कानातले दागिने जे असतात एकदम ट्रेडिशनल वेअर दागिने असतात ते पण भरपूर होते. आणि नथीचे तर खूप प्रकार होते. हल्ली इतक्या प्रकारच्या नथी मिळतात ना की हे घेऊ की ते घेऊ असं होतं. आणि सगळे 100 रुपीजलाच होते तिकडे. जास्त काही कॉस्टली नव्हतं. तर जे आमच्याकडे होतं ते आम्ही नाही घेतलं, जे नव्हतं तेच घेतलं. पण नथ तर माझ्याकडे आहे बऱ्याच प्रकारचे, त्यामुळे मी नाही घेतले. इकडे एकदम युनिक टाईपच्या नथ होत्या. त्यानंतर पुढे आम्ही गेलो तर सुका मासळी बाजार, जो सुकी मच्छी जिथे मिळते ते सुद्धा होतं. तर आम्ही वीकडेला गेलो होतो त्यामुळे एवढी काही रश नव्हती. मुद्दाम आम्ही वीकडेजमध्ये गेलो कारण मला माहिती आहे की वीकेंडला खूप गर्दी असते. तर स्टॉल्स खूप दिसत होते तिकडे. खाण्याचे स्टॉल्स खूप होते. स्पेशली आगरी महोत्सव हा खाऊच्या स्टॉल्ससाठी खूप फेमस आहे. तिकडे खूप प्रकारचे खाऊचे पदार्थ मिळतात आणि आम्ही लहान मुलांना घेऊन गेलो होतो आमच्या, म्हणजे जेणेकरून त्यांनाही भरपूर काही खायला मिळेल. तर इकडे बघा स्टेजवर लहान लहान मुलं परफॉर्म करत होती कोळी गीतांवर आणि खूप छान वाटत होतं त्यांचे डान्स बघायला. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. आमचं मेन अट्रॅक्शन जे होतं, ज्यासाठी आम्ही स्पेशली आलो होतो, ते म्हणजे खाऊ. मुलांना खाऊ खायला खूप आवडतं आणि ते खूप प्रकारचे खाऊचे स्टॉल्स होते. तर आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला काय पाहिजे, तर त्यांना काय खायचं हे त्यांनी आधीच विचार करून ठेवला होता. त्यांना मोहितो पाहिजे होता आणि ते खूप प्रकारचे मोहितो होते. आणि आता तर नवीन एक स्मोकवाला मोहितो आला आहे, तो तर त्यांना खूप जास्त अट्रॅक्शन वाटत होतं त्याचं. म्हटलं चला तुम्हाला जे जे खायचं आहे ते खा, कारण मुलांना आम्ही खास त्यासाठीच घेऊन आलो होतो. तर हा आहे स्मोकी मोहितो. तर हा एकदम टेस्टी लागतो असं ते बोलत होते. पण त्यांना मिल्कशेक खायचं होतं, मिल्कशेक प्यायचं होतं, तर मिल्कशेक घेतलं त्यांच्यासाठी. त्यानंतर हा कुल्हड पिझ्झा आहे. तर कुल्हड पिझ्झा पण आता एक नवीन कन्सेप्ट आहे, जो कुल्हडमध्ये पिझ्झा येतो, तर ते सुद्धा त्यांना खायचं होतं. मग जे जे असं युनिक गोष्टी आहेत त्याच आम्ही ट्राय करायचं ठरवलं. मग कुल्हड पिझ्झा घेतला मुलांसाठी. त्यानंतर पुढे जाऊन भरपूर ऑप्शन्स होते. एक 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 करून आम्ही सगळं टेस्ट करत होतो. त्यानंतर इकडे भरपूर प्रकारचं मंचुरियन आणि शेजवान नूडल्स वगैरे होते. तर त्यांना मंचुरियन घेतलं, मंचुरियन बॉल्स. आणि त्यानंतर माऊला नूडल्स हवे होते, तर तिला शेजवान नूडल्स घेतले. जे येल्लोवाले नूडल्स तिला आवडतात नेहमीसारखे, ते घेतले. आणि व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये भरपूर प्रकार अवेलेबल होते. पण मार्गशीर्ष महिना होता, आम्ही व्हेजच खाल्लं, जास्त काही नॉनव्हेज खाल्लं नाही. जास्त काही म्हणजे नाहीच खाल्लं आम्ही नॉनव्हेज, फक्त व्हेजच खाल्लं. आणि मुलांना जे आवडते ते मुलांसाठी घेतलं. ऑब्वियसली आम्हीसुद्धा टेस्ट करणारच होतो, पण हवं तेवढं टेस्टी नव्हतं. म्हणजे आम्हाला वाटलं की खूप जास्त टेस्टी असेल, पण एवढं काही टेस्ट लागत नव्हती त्याची. त्यानंतर आमचं लक्ष गेलं ते झुणका भाकरीकडे, कारण एकदम गावच्या स्टाईलचा झुणका भाकरी आणि हे धपाटे होते. तर म्हटलं चला हे काहीतरी वेगळं दिसतं, हे ट्राय करूया. मग त्या मावशींनी स्वतः ते पुन्हा बनवलं आणि गरम गरम आम्हाला बनवून रेडी करून दिलं. टेस्ट त्याची ओके ओके होती, एकदम जास्त टेस्टी पण नव्हतं लागत. म्हणजे जसं दिसतं ना तेवढं टेस्टी नव्हतं ते, पण आता एकदा घेतल्यावर काय करणार आहे ना. त्यांची चटणी छान होती आणि भाकरी पण छान होती. पिठलं पण ओके ओके टाईप होतं. म्हणजे खूप जास्त असं टेस्टी नव्हतं, पण ते दिसायला डोळ्याला खूप छान दिसतं. ॲक्च्युली तेवढं टेस्टी नव्हतं. त्यानंतर आम्ही खाल्यानंतर मग थोडा वेळ पुढे सांस्कृतिक कार्यक्रम चालू होते आगरी महोत्सवमध्ये, ते बघितले. मग त्यानंतर पुन्हा थोडीशी म्हटलं फिरूया, थोडीशी शॉपिंग वगैरे करूया. आणि शॉपिंगचे भरपूर ऑप्शन्स तिकडे अवेलेबल होते.
दिवशी शॉपिंग केल्यानंतर पुन्हा मुलांना भूक लागली, मग त्यांना वॉफल घेऊन दिलं. त्यांना वॉफल खूप आवडतं आणि इकडे एकदम युनिक टाईपचे वॉफल अवेलेबल होते, भरपूर प्रकार होते, पण ह्यांना जे आवडतं आम्ही तेच घेतलं. निघताना थोडंसं मुलांनी खाऊ खाल्ला, मग त्यानंतर म्हटलं चला आता निघूया, कारण बराच उशीर झाला होता. रात्रीचे 10 वाजले होते आणि आम्हालाही फिरून फिरून कंटाळा आला होता, त्यामुळे आम्ही घरी यायला निघालो. घरी आल्यानंतर माझं रोजचं जे रुटीन आहे ते मला फॉलो करायचं होतं, कारण आम्ही तिकडे बऱ्यापैकी खाऊन आलेलो होतो, त्यामुळे खायचं काही नव्हतं आम्हाला. घरी आल्यानंतर कपडे वगैरे चेंज करून मी पहिले नाईट रुटीन केलं, जसं मी रोज करते. मला कितीही कंटाळा आला तरी मी नाईट रुटीन कधीच स्किप करत नाही. माझं जे नेहमीचं फेसवॉश आहे सिटाफिलचं, तेच मी रोज यूज करते. ते एकदम माइल्ड आहे आणि स्किनसाठी एकदम इफेक्टिव्ह वाटतं मला ते, त्यामुळे मी तेच यूज करते. मला माइल्ड फेसवॉशेस आवडतात, तर मला कोणी रेकमेंड केलेलं नाही आहे, मी स्वतःच यूज करते. तर शक्यतो मी सिटाफिलचेच सगळे प्रोडक्ट वापरते, जे माझ्या स्किनसाठी एकदम परफेक्ट आहे, कारण माझी स्किन खूप जास्त ड्राय आहे. तर मी व्यवस्थित वेळ घेऊन नाईट रुटीन करते, कंटाळा कधीच करत नाही. कारण आता 30मध्ये आपण आहोत आणि 30मध्ये आपण आपल्या स्वतःच्या स्किनची काळजी नाही घेतली तर 40मध्ये जास्त स्किनला प्रॉब्लेम स्टार्ट होतात आणि जास्त ड्राय व्हायला सुरुवात होते. त्यामुळे हे प्रोडक्ट्स थोडेसे महाग आहेत, पण मी तेच रेकमेंड करते. जर तुम्हीही अजून वापरत नसाल तर सेटाफिल लोशन्स वापरायला स्टार्ट करा. खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. सेटाफिल लोशन क्लिन्झरसुद्धा येतं आणि मॉइश्चरायझरसुद्धा येतं, तर मी हे दोन्ही यूज करते. जेव्हा मी माझं फेस व्यवस्थित क्लीन करते त्यानंतर मी लगेच विदिन 5 मिनिट्सच्या आत लगेच मी फेसचं मॉइश्चरायझर आहे, जे माझं सिटाफिल लोशन आहे मॉइश्चरायझिंगसाठी, ते मी यूज करते. त्यामुळे एकदम डीप मॉइश्चरायझिंग होते आपल्या स्किनची आणि स्किनच्या डीप लेअरमध्ये ते मॉइश्चरायझर ॲब्झॉर्ब होतं आणि स्किनला डीप नरिशमेंट मिळते. आणि आता तर विंटर्स सुरू आहे, त्यामुळे आपल्याला जरा जास्त स्किनची काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. स्पेशली ज्यांची स्किन माझ्यासारखी ड्राय आहे त्यांनी तर सिटाफिलचे लोशन्स आणि मॉइश्चरायझर्स नक्की ट्राय करून बघा, खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. म्हणजे थोडंसं इन्व्हेस्टमेंट स्वतःच्या स्किनवर मला वाटतं तुम्ही करायला पाहिजे, कारण आपण एवढी स्किन आपली सर्वात जास्त महत्त्वाची असते आपल्या लुक्समध्ये. त्यानंतर माझ्या नाईट रुटीनमध्ये मी ब्रशसुद्धा रोज रात्री करते. ब्रश केल्याशिवाय मला झोप लागत नाही. मी नाईटला ब्रश केल्याशिवाय कधीच झोपत नाही, खूपच कंटाळा आला तरच. त्यानंतर मॉइश्चरायझर वगैरे लावून माझं जे डेली जे क्रीम्स आहेत ते मी रोज न चुकता लावते. आणि मला इतकी सवय झाली आहे ना की ज्या दिवशी मी हे सगळं करत नाही ना त्या दिवशी मला असं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं की आपण काहीतरी केलं नाही आहे बाबा आज, किंवा मला स्वतःलाच ते क्लीन नाही वाटत. माझी रोजची जी रुटीन आहे ते जर मी फॉलो नाही केलं तर शक्यतो असं होतच नाही की मी फॉलो करत नाही. आम्ही कुठे ट्रिपला गेलो, कुठे बाहेर फिरायला गेलो किंवा नाशिकला जरी मी गेली ना तरी हे माझे सगळे क्रीम मी सोबत घेऊन जाते आणि माझं नाईट रुटीन मी फॉलो करते. असं कधीच होत नाही की स्किप करते. एखाद्या वेळेला जेव्हा बरं नसेल किंवा काही एकदम सिरियस रिझन असेल तरच मी नाही करत. शक्यतो मॉइश्चरायझर लावल्याशिवाय कधीच झोपत नाही. त्यानंतर माझे नाईटचे क्रीम आहेत काही 1-2 त्या मी यूज करते, ज्या माझ्या स्कार्ससाठी आहेत. म्हणजे आपल्याला फोड्या येतातच, असं कधीच होत नाही की एखादी पण फोडी आपल्याला येत नाही. हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे आपल्याला कधी ना कधी एक ना एक फोडी येतेच आणि पिरियड्सच्या पुढे नाही तर मागे मला तर 100% एखादी तरी अशी फोडी येते की एखादा तरी पिंपल मोठा येतो की जो एकदम चेहऱ्यावर स्कार सोडून जातो. मग त्यासाठी स्कारसाठी ही क्रीम आहे जी मी डेली नाईटला यूज करते. त्यानंतर लिप बाम तर एकदम इसेन्शियल आहे आणि मस्ट आहे आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये, कारण माझे लिप्स जे आहे ते 12ही महिने ड्राय असतात. का बरं का मला माहीत नाही, खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे माझे लिप्स, त्यामुळे मी हे सिबामेडचं लिप बाम आहे ते मी यूज करते. आणि त्यानंतर फायनली ऑइलिंग. तर मी ऑइलिंग रोज नाही करत, आज मी केसांना मेहंदी लावली होती त्यामुळे मी केसांना ऑइलिंग केलं. तर मेहंदी लावल्यानंतर तर ऑइलिंग करायलाच पाहिजे, नाही तर केस आपले तुकड्यांमध्ये तुटतात आणि मग खूप जास्त गळायला लागतात. तर मी आज रात्री ऑइलिंग करणार आहे आणि उद्या सकाळी केस वॉश करून टाकणार आहे. तर मी काही स्पेशल ऑइलसुद्धा यूज करते, पण आज मला कंटाळा आला होता. 2-3 प्रकारचे ऑइल यूज करून एकत्र करून मग मी ते व्यवस्थित ऑइलिंग करते. कधी कधी व्हिटॅमिन ईची कॅप्सूलसुद्धा ऑइलमध्ये मी टाकत असते, त्यामुळे केस आपले खूप जास्त असे बोलतात ना दाट व्हायला सुरुवात होते. पण आज मला खूप कंटाळा आला होता, मी काही करत नाही आहे, फक्त नॉर्मल आपलं खोबरेल तेलच लावणार आहे. आणि मग त्यानंतर व्यवस्थित तेल ऑइलिंग वगैरे करून मी अशा प्रकारे वेणी घालते, मग रबर लावते आणि मग त्यानंतर मी झोपायला जाणार आहे नाईट ड्रेस घालून. अजून तरी मी नाही घातला आहे, आता घालेल नाईट ड्रेस. तर असा होता माझा आजचा व्लॉग. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.